रितेश देशमुखच्या लय भारीची आपण उत्सुकतेने वाट पाहतोय। निशिकांत कामतचं दिग्दर्शन, रितेशचा मराठीतला ऍक्टिंग डेब्यू आणि त्यात सलमानचा 3 मिनिटाचा गेस्ट अपीअरन्स, त्यामुळे चित्रपटाची हवा तर आपल्या डोक्यात तयार झालीच आहे। आणि हा चित्रपट 3 जानेवारीला रिलीज होतोय हे स्वतः रितेशने ट्विट केलं होतं, पण आता रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे। 3 जानेवारीला टाइम पास रिलीज होतोय, त्यामुळे कदाचित रितेशने आपला पिक्चर पुढे ढकलला असेल, कारण टिप्पीची हवा तर जोरदार आहे। लोकांनी गाणी गुणगुणायला सुरुवात केली आहे। ट्रेलर आणि गाण्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय। म्युझिक लॉन्चला स्वतः रितेश उपस्थित होता। सो आपल्या मित्राचा म्हणजेच रवी जाधवच्या टिप्पीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन वाटून घेण्याची रितेशची अजिबात इच्छा नसणार आहे। तर हे एक कारण असू शकतं चित्रपट पुढे ढकलण्याचं। पण एक प्रोफेशनल कारण असंही आहे की काही टेक्निकल डिफिकल्टीजमुळे चित्रपटाचं थोडं काम अजून शिल्लक आहे, त्यामुळे ते पूर्ण करून चित्रपट एप्रिल मध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय। सो आपल्याला सलमानचं मराठीतलं दर्शन थोडं लांबणार आहे, पण उशीर झाला तरी प्रोडक्ट चांगलं असणं गरजेचं आहे। त्यामुळे जानेवारीत टिप्पी एन्जॉय करू आणि एप्रिल मध्ये लय भारी एन्जॉय करू। आफ्टर ऑल इट्स ऑल अबाउट एंटरटेनमेंट। मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी।